यवतमाल नगर परिषद के अधिकारियों ने 24 मार्च को एक उद्घाटन समारोह का आयोजन किया, जिसमें 3 नई मशीनों का उद्घाटन किया गया। हालांकि इस कार्यक्रम में यवतमाल के नवनिर्वाचित विधायक को निमंत्रण नहीं दिया गया, जिसको लेकर विभिन्न समूहों ने नगर परिषद के अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की मांग की। इस मामले में जिला कलेक्टर को निवेदन भी सौंपा गया। यवतमाळ नगर परिषदमध्ये आज जो लोकार्पण सोहळा झालेला आहे एकदम अतिशय चुकीच्या प्रकारे झालेला आहे। यवतमाळ नगर परिषद मुख्याधिकारी तथा विभाग प्रमुख यांच्या ह्या चुकीचा जो कारभार आहे, सतत मागील जेव्हापासून नवनिर्वाचित आमदार निवडून आलेला आहे हा सतत असा गैरप्रकार होत आहे। आज हा जे 3 गाडीचा जे लोकार्पण सोहळा झालेला आहे, रस्त्यावरती जे ब्रूमिंग मशीन जे मेकनाइज रोड स्वीपिंगसाठी जे आणलेली आहे, हे खनिकर्म निधीमधून नगर परिषदनं हे विकत घेतलेली मशीन आहे। तरीसुद्धा याच्यामध्ये माजी नगराध्यक्ष, माझी संपूर्ण जे नगरसेवक होते त्यांना कोणालाही आपल्यासोबत न घेता डायरेक्ट काही लोकांच्या प्रभावाखाली त्यांनी आज हा लोकार्पण सोहळा जे घेण्यात यवतमाळ नगर परिषदकडून आलेला आहे, त्याचा यवतमाळच्या सर्व नागरिकांकडून आमच्याकडून तीव्र विरोध आहे आणि आम्ही हा जो आज लोकार्पण सोहळा झालेला आहे त्याचा निषेध करत आहोत। आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याकरिता आम्ही इथे जिल्हाधिकारी समोर आलेलो आहोत। तसेच आमचे जे यवतमाळचे शहरातले या विधानसभेचे जे प्रतिनिधी आहे, आमदार साहेब आहे, त्यांचा हक्कभंग होत आहे, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही इथं तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारीकडे आलेलो आहे।